माझा आवाज जनतेचा। नमस्कार, आपण पाहत आहात शिवनेरी माझा। पुणे ग्रामीणमधील ओतूर पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुकीविरोधात धडाकेबाज कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे। 16 जुलै 2026 रोजी पहाटे सुमारे 1:24 अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील डिंगोरे गावाजवळ संशयास्पद अवस्थेत उभी असलेली इको गाडी पोलिसांच्या नजरेस आली। पोलीस मित्र रविराज चाळक यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये बेकायदेशीररित्या कत्तल केलेल्या गोवंशाची मुंडकी आणि मोठ्या प्रमाणात मांस आढळून आले। पोलिसांनी चालक इरफान गणी शेख याला ताब्यात घेतले। तपासादरम्यान गाडीत तब्बल 650 किलो गोवंशाचे मांस आढळले। या मांसाची अंदाजे किंमत 1,30,000 रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या इको गाडीसह एकूण 3,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी चालक इरफान गणी शेख आणि गाडी मालक युसुफ इक्बाल शेख यांच्या विरुद्ध ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर बाजगिरे आणि ओतूर पोलीस पथकाने ही यशस्वी कारवाई केली। शिवनेरी माझासाठी संकेत अस्वार, ओतूर।